Audio Jungle. Audio Jungle. जय भीम. मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव. जागना है तो जगाना पड़ेगा. एक राष्ट्र के लिए क्रांतिकारी सप्रेम जय भीम. जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में. मेरे सपनों का भारत, सम्राट अशोक का भारत. न्याय चाहिए तो शासक बनो. हम बाबा के बच्चे के बगैर इस देश का शासन चलने नहीं देंगे, असे कांशीराम साहेबांनी म्हटले आहे. आज आपण बहुजन समाज पार्टी संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीराम साहेब यांच्या समवेत काम करणारे आर धनविजय यांच्याशी बातचीत करणार आहोत. जय भीम सर. आपण कांशीराम साहेबांविषयी काय सांगाल? सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. बांधवांनो, मी जेव्हा नागपूरहून नोकरीसाठी आलो जून 1974ला, तर राहण्याची सोय म्हणून 142 रास्ता पेठ पुणे 11 ह्या ठिकाणी आमचं त्यावेळेस ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये मनोहर आटे आणि आदरणीय कांशीराम साहेब तिथे राहायचे. तिथेच माझी राहण्याची सोय झाली होती आणि त्या जवळपास 1 वर्ष ते 1.5 वर्ष मी कांशीराम साहेबांच्या सानिध्यात म्हणजे रोज पूर्ण बसणं, टप्पा चर्चा वार्तालाप व्हायचा आणि एकंदरीत त्यांचं जीवन चर्चा किंवा एकंदरीत त्यांचं जे डिव्होशन होतं ते डिव्होशन फार डोळ्यात पाणी येतं. एक पंजाबी माणूस महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची मुवमेंट विफळा झालेली आहे. कारण आपल्याला आठवत असेल 1971 बांधवांनो दादासाहेब गायकवाड एका सीटकरिता काँग्रेससोबत युती केली होती, लोकसभेच्या सीटकरिता. आणि त्याबाबत कांशीराम साहेबांचा आग्रह होता की पूरी मुवमेंट आप एक सीट के लिए कांग्रेस को गिरवी रख रहे हो, समाज कहाँ जाएगा? तो दादा सांगोले इसके बारे में पुनर्विचार करो, ये गलत हो रहा है. परंतु दादासाहेब गायकवाडांनी ती बाब ऐकली नाही आणि कांशीराम साहबांनी पक्का ठाम निर्णय घेतला कि मुझे ये पढ़े लिखे लोगों को एक छत्र में, एक छाया में इकट्ठा करना पड़ेगा, क्योंकि उनके दिलो दिमाग में भावनाएं हैं, पैसा है, नॉलेज है और एक्सपीरियंस है. ये तीनों बातें ध्यान में रखते हुए मैं अगर इन दलित शोषित भाइयों को अगर इकट्ठा लाता हूँ वो मूवमेंट में आगे बढ़ा सकता हूँ. आणि या संदर्भात त्या 142 रास्ता पेठच्या ऑफिसमध्ये प्रत्येक रविवारी 10-11च्या दरम्यान आपले कार्यकर्ते यायचे. त्यावेळेस सिद्धी थोरात होते, टी.के. खापर्डे होते, विनायक जाधव होते, आमचे मित्र व्यक्ती घोरपडे साहेब होते. असे 5-25 लोक प्रत्येक रविवारी मिटिंगसाठी यायचं. मिटिंगमध्ये चर्चा यायची, ॲक्शन प्लॅन ठरायचा आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रभर कांशीराम साहेब हे विविध कार्यक्रमासाठी फिरत राहायचे. त्यांचं एकंदरीत जीवनचर्या लक्षात घेतली ते एकंदर साधं सिंपल जीवन. फाटलेली चप्पल. अनेकदा आमचे मित्र जे मला अभिमान वाटतो त्या गोष्टी इथे बोलू नये, पण काय खरे आपण घ्यावं कांशीराम साहेबांच्या जीवनचर्येवरून. तर मनोहर आटे स्वतः व्यक्तीच्या बाजूने कांशीराम साहेबांची अंडरवेअर आणि बनियान स्वतः धुवायची. हा त्याग आहे आणि त्या माध्यमाने आज 14वा आदरणीय कांशीराम साहेबांचा स्मृती दिवस आहे, महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत आहोत. तर जनरली कांशीराम साहेब त्यांच्या पूर्ण हयातभर जे काही मोठे मोठे कार्यक्रम राबवायचे तर 6 डिसेंबर ही तारीख लक्षात घेऊन बांधवांनो कार्यक्रम राबवायचे. अनेक कार्यकर्ते म्हणायचे की बाबा ये 6 दिसंबर आप क्यों कार्यक्रम रहते हो? तो साथियों 6 दिसंबर इसलिए कि इस दिन बाबा साहब का महापरिनिर्वाण हुआ. उनसे हम क्या स्फूर्ति लेना चाहते हैं, हमें मूवमेंट के लिए, हमें आगे बढ़ने के लिए हम क्या करना चाहते हैं, क्या होना चाहिए और क्या हो रहा है. इसलिए इंस्पिरेशन ये 6 दिसंबर को मैं देना चाहता हूँ, आपको दिखाना चाहता हूँ. हे त्यांचं फार मोठे योगदान त्यांच्या पूर्ण हयातभर त्यांनी मूर्तीच नेण्याचा आठवण प्रयत्न केला.
आणि त्या दृष्टीने मग बामसेप आहे, DS4 आहे, BSP आहे आणि इतर आंदोलन आहे. त्या आंदोलनामध्ये त्यांनी सिंहाचं वाटा निर्माण करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी. दुसरा नारा आपण लावला होता आपण, कांशी तेरी नेक कमाई, कांशी तेरी नेक कमाई तूने सोती कौम जगाई. आज 85% ते 15%चा नारा बांधवणं जो उजागर झाला, तुमच्या आमच्या कानापर्यंत पोहोचला, पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? आज आपला समाज, बहुजन समाज आहे कुठे? 3-3.5% लोक आज संपूर्ण देशावरती विविध यंत्रणावरती नियंत्रण ठेवतात आणि तुमची आमची सस्यवडपट करताय. हे केव्हा बदलणार? आपण फक्त भाषणबाजी करून, नारेबाजी करून याच्यातून काही मार्ग साधणार आहोत का, की प्रत्यक्ष कृती करणार आहोत? या धडा की हे इन्स्पिरेशन आदरणीय कांचीराम साहेबांच्या महान ज्ञानानं घ्यावं आणि तीच प्रेरणा घेऊन आपण जावं, एवढीच मला या प्रसंगी विनंती करायची आहे. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे मित्र, जुने कार्यकर्ते बाबा गायकवाड यांनी सुरू केलेली बातमीची चॅनल, त्यांचा आणि इतर चॅनलवाल्यांचा मी अत्यंत आभारी आहे. जय भीम, जय भारत. जय भीम. मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र दैनिक. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. जय भीम सर. आपण कांशीराम साहेबांविषयी काय सांगाल? कांशीराम साहब के संदर्भ में अगर कोई बात कहे आप, मैं तो ये इस मिशन में 1980 से कार्यरत था, आज भी हूँ. एक ऐसा नेता जो बाबा साहब के बाद हमारे बहुजन समाज के लिए तैयार हुआ. मेरे साथियों ने पहले बताया है कि पंजाब के कांशीराम साहब थे. उन्हें तो ये भी पता नहीं था कि दलितपन क्या होता है, ब्राह्मण क्या होता है. लेकिन जब यहाँ पर वो एम्यूनिशन फैक्ट्री में सर्विस में थे, तो जब बाबा साहब अम्बेडकर जयंती की छुट्टी निकालने का समय आ गया, उस वक्त जो एक माहौल तैयार हुआ, तभी उन्हें पता चला कि बाबा साहब अम्बेडकर क्या है, ये मूवमेंट क्या है, दलित समाज क्या है, वगैरह वगैरह. एक ऐसा नेता बाबा साहब के बाद हमें मिला है जो एक किताब पढ़ने के बाद पूरी जिंदगी में वो यही बात कहते थे कि मैं एक ही किताब पढ़ा, सिर्फ एक किताब, और उस एक किताब को पूरी करने में मेरी पूरी जिंदगी भी जाएगी तो कम पड़ेगी. वो एक किताब को पूरी नहीं कर पाया. और उस किताब के जरिए उन्होंने इस समाज के लिए प्लानिंग शुरू कर दिया. ऐसे प्लानिंग थे उनके, वो कोई भी प्लानिंग अपने 6 साल आगे क्या करने वाला हूँ, 6 साल मैं इस समाज के लिए क्या करना हूँ, ये प्लानिंग आज शुरू कर दी कि ये 6 साल के बाद मैं ये काम करूँगा. बामसेप बनाते समय उन्होंने वो प्लानिंग किया कि भाई हम लोग क्या करेंगे. जब सरकारी गवर्नमेंट के नौकर है तो ये संघर्ष नहीं करना चाहते, तो इन्होंने सोचकर DS4 बनाए. और BSc के विद्यार्थी थे, BS साइंस के विद्यार्थी थे, तो इन्होंने DS4 नाम की एक संस्था बनाई, जिसमें यस चालू है. DS4 बनाने के बाद उनको एक पॉलिटिकल पार्टी बनानी थी जो कि इस माहौल को पूरा हमारे समाज को न्याय दे सके. तो उस समाज को न्याय देने वाली जो हमें राजकीय पॉलिटिकल पार्टी बनानी है, तो उन्होंने हमें 6 साल उस शब्द के लिए तैयार कर दिया. जैसे कि किसी को भी पता नहीं था, 1984 14 अप्रैल को बहुजन समाज पार्टी का निर्माण हुआ, स्थापना हुई. हम सभी लोग चिंता में थे कि साहब क्या नाम देंगे. बाबा साहब की मूवमेंट चला रहे तो बाबा साहब की मूवमेंट चलाने पर RPI नाम देगी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाम देगी. हम उसी चिंता में दिल्ली में बैठे थे. लेकिन साहब ने एक बात कही कि मैं आपको 6 साल से एक बात आपके दिमाग में डाल रहा हूँ, और वो बात है बहुजन. 6 साल उन्होंने बहुजन संगठक, बहुजन नायक, बहुजन, किस तरह के बहुजन शब्द का प्रयोग हमारे दिमाग में होते गए. और तब उन्होंने बहुजन समाज पार्टी का नाम डिक्लेयर किया कि मैं बहुजन समाज पार्टी रखूँगा. क्योंकि अगर मैं रिपब्लिकन रखूँगा तो कोई तो एक गुट तैयार होगा.
गुट तैयार होगा, मुझे गुट तैयार नहीं करना, उनको भी अलग से समाज को तैयार करना। इस ढंग से उन्होंने अपना बहुजन समाज पार्टी का निर्माण किया और उस जरिए खास करके उनको जो चाहिए दलित सिर्फ एक समाज नहीं, तो दलितों के जितने भी जातियाँ हैं, दलितों के बाद जो बाबा साहब के सपने थे आरपीआई ने निर्माण की थी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का मतलब पहले तो सिविल कॉर्पोरेशन था, लेकिन आरपीआई का मतलब था सभी लोगों के साथ जो अपने साथ अपने जैसे पिछड़े हुए हैं, अपने जैसे शोषित है, उन लोगों को साथ लेके चलिए। इसलिए उन्होंने SC, ST, OBT और माइनॉरिटी को एक साथ लेकर चलने का योजना बनाई और उस ढंग से उन्होंने पूरे समाज को साथ में लेने के बाद आज उत्तर प्रदेश में जो 3 बार 4 बार 5 बार जो हमारी सरकार आई है, उसका कारण यही है कि हम सब समाज को साथ में लेकर चले। जो सब समदुखी है, सबका दुख सेम है, सरीका है, उनको साथ लेकर चलेंगे तो हमारी मूवमेंट आगे बढ़ेगी। इसलिए उन्होंने सभी समाज को साथ लिया और अपना कार्यक्रम को आगे लिया। कभी हम उत्तर प्रदेश में चारों तरफ 5-6 बार हमारी सरकार बनी। उनके बारे में कहने के लिए बहुत सी बातें हैं। आज उनका स्मरण दिन है, तो आज के दिन में उनको श्रद्धांजलि अर्पित करते हुए आपके चैनल का आभार मानते हुए मुझे जो बात करने की संधि दी, बात करने का मौका दिया, आपका आभार मानता हूँ। नमस्कार, मी अनिता विरासदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. जय भीम सर. आपण कांशी रामसाहेबांविषयी काय सांगा? बहुजन समाज पार्टीचं काम करत असताना ज्या महापुरुषांची आपण चळवळ चालवतोय त्या चळवळीचा आपल्याला इतिहास माहीत असला पाहिजे. आणि माननीय कांशीराम साहेबांचा जर इतिहास आपल्याला सांगायचं म्हटलं तर आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा कमिटी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय कामरामजी चौधरी साहेब, त्याचबरोबर प्रदेश सचिव सुदीपजी गायकवाड साहेब, प्रदेश सचिव भाऊ शिंदे साहेब यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कांशीराम साहेबांविषयी सांगायचं म्हटलं तर कांशीराम साहेबांनी या चळवळीसाठी कधी लग्न करणार नाही, आपल्या घरी जाणार नाही, कधी आपण या ठिकाणी स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टी बनवणार नाही, अशी ज्या महापुरुषांनी शपथ घेतली, अशा महापुरुषाचं काम करत असताना आम्हाला फार आनंद होतोय की आम्ही बहुजन समाज पार्टीचं काम करतोय. कांशीराम साहेबांच्या माध्यमातून कांशीराम साहेबांनी ही चळवळ शून्यातून उभी केली होती. कुठल्याही प्रकारचे स्वतःचा आर्थिक स्रोत नसताना, उत्पन्नाचं कुठलं साधन नसताना कार्यकर्त्यांनी स्वबळावरती अपक्ष उभा केला आणि उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये कांशीराम साहेबांनी स्वतःच्या हयातीमध्ये स्वतःचं राज्य, स्वतःचा मुख्यमंत्री घडवला. 4 वेळा बहीण मायावतींना त्या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री बनवलं आणि तोच आदर्श घेऊन त्या मावळमध्ये, त्या पुण्यामध्ये आपण बहुजन समाज पार्टीचं काम करतोय. आणि काम करत असताना कार्यकर्ते जो आम्हाला कामाला लागलेले प्रदेशावरच्या ही चळवळ घराघरात पोहोचवण्यासाठी काम करतोय. प्रदेश कमिटीकडनं, रणजितकडनं जे जे काही आदेश येत असतील त्या आदेशाचं संपूर्ण पालन आम्ही सर्व कार्यकर्ते करतो. मी कांशीराम साहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांना सांगू इच्छितो की जे काही स्वप्न कांशीराम साहेबांनी या पुण्यामधून पाहिलेले, त्या महाराष्ट्रामधून पाहिलेले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्व कार्यकर्ते तन मन धन लावून काम करत आहोत. आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची एक मोठी संख्या निर्माण करून आपण जास्तीत जास्त या ठिकाणी विधानसभेचे आमदार, नगरपालिकेचे नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढं सांगतो. जय भीम, जय भीम. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.